नमस्कार मित्रांनो, मी उदय लंगड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकाल बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता हा उपाय केल्याने सोयाबीनच्या पिकातील सर्व कळ्यांचं 100% परावर्तन होणार फुलांमध्ये। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता हा उपाय केल्याने सोयाबीनच्या पिकातील सर्व कळ्यांचं रूपांतरण 100% होणार फुलांमध्ये। जर आपण हा उपाय केला आणि सर्व कळ्यांचं रूपांतरण फुलांमध्ये झालं आणि या फुलांचं रूपांतरण भविष्यामध्ये शेंगांमध्ये सक्सेसफुल झालं तर या वर्षी आपल्याला सोयाबीनचं उत्पादन एकरी 20 क्विंटल घेण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही। मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या सर्व कळ्यांचं रूपांतरण 100% फुलामध्ये करायचं असेल आणि या वर्षी एकरी 20 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन मिळवायचं असेल तर या उपायाचा वापर करा की ज्या उपायामुळे आता सोयाबीनच्या पिकातील सर्व कळ्या 100% बनणार फुलं। मग अशा परिस्थितीमध्ये हा उपाय कोणता की ज्या उपायाचा वापर केल्यानंतर आता सोयाबीनच्या पिकातील सर्व कळ्या 100% बनणार या ठिकाणी फुलं। या उपायाची माहिती जाणून घेण्यासाठी आणि आपल्या सर्व कळ्यांना फुलामध्ये परावर्तित करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता हा उपाय केल्याने सोयाबीनच्या पिकातील सर्व कळ्या रूपांतरित होणार फुलामध्ये। मग असा कोणता उपाय आहे तो की ज्या उपायाचा वापर केल्यानंतर संपूर्ण कळ्या 100% बनणार फुलं। तर मित्रांनो, हा उपाय कोणता याबद्दल अचूक माहिती घेऊया आणि अशा पद्धतीने काम करूया की सर्व कळ्या फुलं बनतील, सर्व फुलं शेंगा बनतील आणि सर्व शेंगांपासून टपोरा सोला मिळेल आणि या टपोऱ्या सोल्यामुळे एकरी 20 क्विंटल उत्पादन मिळवण्याचं आपलं स्वप्न पूर्ण होईल। तर मित्रांनो, यासाठी आपल्याला सर्व कळ्या या फुलात परावर्तित करणं भाग आहे। तर बघा, मग अशा प्रसंगी काय करायचं तर लक्षात घ्या मित्रांनो, ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक हे 40 दिवसाच्या वर जाते त्यावेळेस आपल्या पिकाला कळ्या लागण्यासाठी व या कळ्यांचं फुलात परावर्तन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फॉस्फरसची आवश्यकता असते। मग आपण 40 दिवसानंतर या पिकाला फॉस्फरस दिलं तर आपल्या सोयाबीनच्या पिकाला लागणाऱ्या कळ्या दुप्पट असतील आणि या कळ्यांचं फुलामध्ये होणारं परावर्तन सुद्धा 100% असणार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये फॉस्फरस द्यावा कसा तर लक्षात घ्या मित्रांनो, सोयाबीनच्या पिकामध्ये 40 दिवसानंतर कळ्या लागतात। अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो, आपलं सोयाबीनचं पीक 40 दिवसाच्या वर गेलं की तिथं आपल्याला 1261 या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे। होय मित्रांनो, 12% नायट्रोजन सोयाबीनच्या वाढीसाठी महत्त्वाचं आहे। 61% फॉस्फरस हे सोयाबीनला कळ्या लागण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे।
त्याचबरोबर या कळ्यांचं फुलात रूपांतर होण्यासाठी सुद्धा आपल्या सोयाबीनच्या पिकाला फॉस्फरसची आवश्यकता असते आणि ही आवश्यकता 1261 च्या माध्यमातून आपण भरून काढू शकतो। आणि याचबरोबर मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की कळ्यांचं परावर्तन फुलात होईल, दुप्पट कळ्यांचं परावर्तन दुप्पट फुलात होईल, पण कळ्या आणि फुलांची जी गळ आहे ही गळ रोखण्यासाठी आपल्याला सोयाबीनच्या पिकामध्ये सिलेटेड झिंकचा वापर करावा लागणार आहे। मग जर आपण सोयाबीनच्या पिकामध्ये सिलेटेड झिंकचा वापर केला तर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या सोयाबीनच्या पिकातील ज्या कळ्या आहेत, आपल्या पिकातील जे फुलं आहेत ते अजिबात गळणार नाहीत। म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, जर आपलं सोयाबीनचं जे पीक आहे या सोयाबीनच्या पिकाला जास्तीत जास्त कळ्या लागायच्या असतील, जास्तीत जास्त कळ्यांचं फुलात परिवर्तन करायचं असेल आणि कळ्या आणि फुलं गळण्यापासून वाचवायचं असेल तर मित्रांनो आपल्याला सोयाबीनच्या पिकामध्ये आता 100% 12XS00 आणि चिलेटेड झिंकचा वापर करावा लागणार आहे। ज्यावेळेस सोयाबीनच्या पिकाला फुलं लागतात, कळ्यांचं फुलात परावर्तन होते, त्यावेळेस तो असणारं जे सोयाबीनचं पीक स्ट्रेसमध्ये जाते। मग त्याचा स्ट्रेस दूर करण्यासाठी आपल्याला टॉनिकचा वापर करावा लागणार आहे। आणि म्हणून मित्रांनो कॉम्बिनेशन कसं तुम्हाला सांगतो, 15 लिटरच्या पंपाला 100 ग्रॅम 126100, त्याच 15 लिटरच्या पंपाला 15 ग्रॅम चिलेटेड झिंक आणि 50 ml टॉनिक। टॉनिक कोणतं, बायोविटा घ्या, टाटा बहार घ्या किंवा इतर कंपनीचं क्वालिटीचं कोणतंही टॉनिक घ्या, कारण आपलं सोयाबीनचं पीक हे स्ट्रेसमध्ये जात असते। तर या 3 कॉम्बिनेशनचा जर वापर केला तर 100% सांगतो आपल्या सोयाबीनच्या पिकाला ज्या काही कळ्या लागल्या त्या कळ्यांचं प्रमाण वाढेल आणि सर्व कळ्यांचं परावर्तन 100% फुलामध्ये होऊन जाईल। तर मित्रांनो लक्षात घ्या की आपण 126100 त्यासोबत असणारे जे काही टॉनिक आहे आणि चिलेटेड झिंक यांचा वापर कोणत्याही कीटकनाशकासोबत अथवा बुरशीनाशकासोबत करू शकतो। म्हणजे कीटकनाशकाची फवारणी राहिली असेल तर त्यात मिक्स करून सुद्धा आपण फवारणी करू शकतो, परत फवारणी करण्याची गरज आपणास पडणार नाही। तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की आपण कशा पद्धतीने सोयाबीनच्या पिकाला जास्तीत जास्त कळ्या लागण्याचा मार्ग मोकळा करू शकतो आणि आपलं जे काही सोयाबीनचं पीक आहे त्या पिकाला लागलेल्या सर्व कळ्या त्यांचं रूपांतरण फुलामध्ये करू शकतो। अशा पद्धतीने जर उपाययोजना केली तर सोयाबीनच्या पिकाला 100% दुप्पट कळ्या लागणार, दुप्पट कळ्यांचं रूपांतर दुप्पट फुलामध्ये आणि दुप्पट फुलापासून दुप्पट शेंगा लागून आपण 100% सोयाबीनच्या पिकापासून दुप्पट उत्पादन मिळवू शकतो। ज्यांना एकरी 20 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन मिळवायचे त्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवा की सोयाबीनच्या दुप्पट उत्पादनासाठी आपल्याला या ठिकाणी हा उपाय करावा लागणार आहे। मग या पद्धतीने आपण जर सोयाबीनचं पीक 40 दिवसानंतर काम केलं तर मला वाटते 100% आपण या ठिकाणी सर्व कळ्यांचं रूपांतरण फुलांमध्ये करू शकतो। तर मित्रांनो ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आवडला असणार व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडिया साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला। राहिलं असेल सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्रांना, कास्तकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो। मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आणि आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूला दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा, त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।